नमस्कार. आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर टॉपिक आहे की तुम्ही लाईव्ह का घेता. तर लाईव्ह याच्यासाठी घेते दादा ताई की माझ्या चॅनलची ग्रोथ व्हावी आणि वॉच टाईम वाढावा, यासाठी मी लाईव्हला येत असते. तर बऱ्याच जणांचे कमेंट असतात की तुम्ही लाईव्ह का घेता, तुम्हाला कामधंदे नाहीत का. तर ताई मला एवढंच सांगायचं आहे की सगळे घरातले बाहेरचे काम वगैरे सगळं आवरून आम्ही लाईव्ह घेत असतो. कारण चॅनल आहे माझा आरती ब्लॉग्स 95 म्हणून असं नाव आहे चॅनलचं. तर त्या चॅनलची ग्रोथ व्हावी यासाठी मी लाईव्हला येत असते. लाईव्हला येऊन फायदा काय होतो, तर लाईव्हला येऊन फायदा हाच होतो की तुमच्या सगळ्यांची ओळख होते. ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांशी आपलं बोलणं होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. तसंच की प्रत्येकजण काय काम करतं किंवा कोणत्या फील्डमध्ये आहे या सगळ्याचा उपयोग कोणाला तरी होत असतो. तर त्यामुळे मी लाईव्ह घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट पण अशा येतात की तुम्हाला घरातली काय बोलत नाहीत का, तुम्ही लाईव्हला येतात तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की घरातून भरपूर सपोर्ट आहे आणि महत्त्वाचा विश्वास महत्त्वाचा असतो, बरोबर ना. तर घरातून भरपूर सपोर्ट आहे. सपोर्टशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. आणि थँक्यू सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही या कमी दिवसांमध्ये खूप सपोर्ट केलात. अशीच मदत करत राहा, असा सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट हा लाख मोलाचा आहे. आणि नवीन यूट्यूबर लोकांना मला सांगायचं एकच आहे की काय होतं, नवीन असतात आणि ते सारखे लाईव्हला येतात. म्हणजे सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, रात्री एकदा, अशा दिवसातून 4 ते 5 लाईव्ह घेत असतात. तर त्याने काय प्रॉब्लेम होतो की तुम्ही लाईव्हला सतत येण्यामुळे तुमचे वॉच टाईम तर वाढत नाही, म्हणावं तेवढं वाढत नाही, कारण की लोक कमी असतात. आणि सबस्क्रायबर पण वाढत नाहीत, कारण की लोकांचं म्हणण्याचा उद्देश काय होतो की बाबा बघेल तेव्हा लाईव्ह असतात, तर रोज प्रत्येक वेळेला थोडी लाईव्हला आपण प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीच्या जाणार आहे. तर असं न करता तुम्ही दिवसातून फक्त 2च लाईव्ह घ्या. जसं की सकाळी किंवा दुपारी टायमिंगला एकदा आणि संध्याकाळी शक्य असेल तर, नसेल तर दिवसातून एक जरी घेतली तरी चालण्यासारखं आहे. तुम्ही लाईव्हला आलात की लाईव्हला असणारी लोक आपल्या बोलण्यावर आपल्याला जज करत असतात. तर आपल्या बोलण्यावर पण आपली प्रगती महत्त्वाची आहे. तर प्लीज सगळ्यांनी एकमेकांचा आदर करा, स्त्रीचा आदर करायला शिका सगळ्यांनी. तर खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या लाईव्हला सर्व लोक येता आवर्जून आणि खूप सारा सपोर्ट सगळ्यांकडून मिळतो मला. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि थँक्यू सगळ्यांना की तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यापासून बघितलात, त्यामुळे मनापासून आभारी आहे मी तुमची. धन्यवाद. असा सपोर्ट, असं सहकार्य राहू देत. नमस्कार सगळ्यांना.